आवाहन केलं होतं की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा प्रश्न सोडायचा असेल तर एक सरकार जनतेने आम्हाला सहकार्य करावं आणि भारतीय जनतेला त्यांनी आवाहन केलं होतं की आपण एक दिवस सर्व जनतेने उपवास करावा. अशी परिस्थिती आपल्या देशात होती. आज स्थितीला आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये 351 मिलियन टनापर्यंत अन्नधान्य उत्पादन पोहोचलं आणि आपण आता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहोत. एवढंच नाही, 2 वर्ष धान्य पिकलं नाही तरी सुद्धा धान्य पुढे एवढा साठा आपला बाजारात आहे. ही वस्तू घ्या. फळं आणि भाजीपाला उत्पादनामध्ये जगामध्ये नंबर 2 ला आपण आहोत. 351 मिलियन टन पेक्षा जास्त फळं आणि भाजीपाला आपल्या देशातून तयार होतो. दूध उत्पादनामध्ये नंबर 1 ला आपण आहोत. जवळ आपलं 231 मिलियन टन दूध उत्पादन आपल्याकडे होतं आणि एवढ्याच्यामध्ये आपण स्वयंपूर्ण आहोत. परंतु आज आपल्या शेतकऱ्याला जो दर जो आहे शेतीला मिळत नाही ती वस्तू घ्या आणि त्यासाठी आपल्याला जगाला सुरक्षित आणलं पाहिजे. आपल्या भारताला सुद्धा जनतेला सुद्धा आता प्रोसेस करायची क्रियाशक्ती बुद्धशक्ती वाढलेली आहे. आपल्याला सुद्धा नैसर्गिक पाहिजे. शेतीला नैसर्गिक पिकवलेलं, ऑर्गॅनिक पिकवलेलं, कृषी पिकवलेलं उत्पादनाची गरज आपल्या देशाला आहे. आम्ही ते देऊ शकतो तर आपल्याला आर्थिक उत्पन्न आपल्या शेतकऱ्याचं वाढू शकतं. त्या दृष्टीनं आता वेगवेगळे पर्याय आपल्या विद्यापीठाचं माहिती की त्या विद्यापीठाचा परिसर शिक्षण आपल्या विद्यापीठासाठी आपला जिल्ह्यासाठी आपलं विद्यापीठ आहे आणि आपले ती हवामान विद्यापीठ प्रभाग 11 विद्यापीठामध्ये करण्यात येतात. 11 जिल्ह्यामध्ये बघा एक आहे जबाबदार, दुसरा आहे गैरजबाबदार, तिसरा आहे आच्छादन आणि चौथा आहे वापसा कंडिशन. आणि त्यामध्ये सपोर्टिंग जे आहे अग्न्यास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, निवास्त्र आहे, ते त्याला प्रोटेक्शनचे सर्टिफिकेट टूल्स आहे. ते आपण कसे तयार करतो आपण त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळालेलं आणि त्या दृष्टीनं आपल्याला याच्यामध्ये काम आपल्याला करायचं आहे. उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादकता कमी राहिली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम त्याच्यामध्ये 3 प्रकार तुम्हाला सांगतो. केमिकल फार्मिंगमध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये, नॅचरल फार्मिंगमध्ये फरक काय आहे, बेसिक फरक काय आहे हा समजून घ्या. आपण पहिले केमिकल फार्मिंगमध्ये केलं त्यावेळेस आपली उत्पादकता त्यामध्ये आपण खताचा विचार केला. नंतर सुरत पाला मॅक्रोन्युट्रिएंट आपल्याला पाहिजे त्याचा विचार आपण केला. त्याच्यावर शेती आधारित होती, त्याची उत्पादकता त्यावर आधारित होती. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण खेती केली. गेल्या 5 वर्षामध्ये आपण दिले त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये शेती आहे ती लागवडची शेती आहे. ऑर्गॅनिक लागवड शेती आहे. ऑर्गॅनिक लागवड वाढला की आपल्याला उत्पादकता वाढते. केमिकल फार्मिंगमध्ये खताचा वापर वाढला की उत्पादकता वाढते आणि नॅचरल फार्मिंगमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढली की उत्पादकता वाढते. ही संचालक आत्मा श्री गोकर सर आणि इतर उपस्थित मान्यवर आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित माझे शेतकरी बंधू आणि भगिनींनो जे खरोखर नैसर्गिक शेतीचा अवलंब करत आहेत. पुढील ठिकाणावर
जसं की आपल्याला सांगितलं अंतर्गत पद्धतीमुळे आपल्याला या सगळ्या परमेश्वराने करून ठेवलेली आहे. त्या व्यवस्थेला तुम्हाला कामाला लावायचं, कारण मनुष्याला वेगळी बुद्धी दिलेली आहे. मनुष्याला फक्त खाण्यापिणे एवढी बुद्धी नाही दिलेली परमेश्वर, सार असा बुद्धी दिलेली आहे, कारण मनुष्य याचा विचार करू शकतो. हा विचार करायला या ठिकाणी कोणते वादसभा होणार नाही, हा विचार करायला कोणते हत्ती होणार नाही, हा विचार करायला कोणते कुठे एकत्र किंवा कोणत्या एकत्र संमेलन करणार नाही. सगळ्या कोणते एकत्र आल्या आणि संमेलन आपल्याला लागणार, आपण कसं मिळवायचं असं काही विचार करणार नाही. ते जे आहे ते खातील आणि त्याचं व्यवस्थित. परंतु ही आपल्यामध्ये सरासर बुद्धी असल्यामुळे आणि आपल्याला एक्सप्लोर करायची शक्ती परमेश्वराने दिली असल्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले की हजारो जीवजंतू आहेत. ते जीवजंतू काय काम करतात, तर ते जीवजंतू वातावरणातला जो काही नायट्रोजन आहे ते पिकाला लागणार. म्हणजे नायट्रेट म्हणजे काय, समजा तुम्हाला ज्वारीचं धान्य आणून दिलं खाता तुम्ही नाही का, काय खाता ज्वारीची भाकरी. तर ज्वारीची भाकरी म्हणजे नायट्रेट त्या फॉर्ममध्ये आणायचं काम त्याच्या माध्यमातून क्रांती करतात. त्यामुळे तुमचा विचार आहे आज हे दूध जाताना हा विचार तुम्ही जर घेऊन गेले तर खऱ्या अर्थाने ते आजच्या कार्यशाळेचा. तर आता आपण त्या पार्टवर येऊ की जो दुसरा आपला दुश्मन आहे की हो सगळे विदर्भ आपले दुश्मन आहे का, नाही. पण आपण आपल्या विदर्भाच्या भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कापसाचे एरिया आहे. तुम्ही नमुने जाते कापसाचं उदाहरण घेतलं.